नमस्कार. मी विमा व्यवसायात का आहे? मी हे का करतो? अनेक लोक मला विचारतात, रमेश, इतकी वर्ष यशस्वी बँकिंग कारकीर्द केल्यानंतर तुम्ही विमा व्यवसायात का आलात? माझं उत्तर अगदी सोपं आहे. मी अतिशय साध्या परिस्थितीतून आलो आहे. मी आर्थिक संघर्ष, असुरक्षितता आणि अनिश्चितता फार जवळून पाहिली आहे. बँकेत काम करत असताना मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजली आणि ती म्हणजे लोक त्यांच्यात क्षमता नसते म्हणून अपयशी नाही ठरत, तर ते अपयशी ठरतात कारण आयुष्य त्यांना अचानक आर्थिक धक्का देतं. आज आजार, उद्या अपघात, कधी मृत्यू, कधी अपंगत्व आणि एका क्षणात पिढ्यानपिढ्यांची मेहनत संपून जाते. विमा व्यवसाय मला संधी देतो अशा कुटुंबाचं संरक्षण करण्याची, लोकांच्या स्वप्नांना वाचवण्याची आणि त्यांच्या भविष्यास सुरक्षित करण्याची. आणि म्हणूनच मी या व्यवसायात आहे. कमिशनसाठी नाही, तर मिशनसाठी, योगदानासाठी. माझा मुख्य ग्राहक आहे सेकंड इनिंग होममेकर्स, म्हणजेच गृहिणी आणि निवृत्त व्यक्ती, ज्यांच्याकडे अजूनही ऊर्जा आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. माझी इच्छा आहे की अशा व्यक्तींना सन्मानाने कमावता यावं, सक्रिय राहता यावं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावं आणि आयुष्याची दुसरी इनिंग अर्थपूर्ण जगता यावी. यापेक्षा एक मोठं कारण म्हणजे देशसेवा. फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की विम्यातून जमा होणारा पैसा मोठ्या प्रमाणावर सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवला जातो आणि त्या पैशातनं उभं राहतं रस्त्यांचं जाळं, रेल्वे, रुग्णालय, पूल, देशाचं पायाभूत विकास काम. म्हणजेच विमा म्हणजे फक्त कुटुंबाचं संरक्षण नाही, विमा म्हणजे आहे देश उभारणीसाठी लागणारं भांडवल उभं करणे. माझ्यासाठी हीच खरी देशभक्ती आहे. भारत सरकारचं एक अत्यंत प्रेरणादायी स्वप्न आहे, 2047 पर्यंत म्हणजे 100% विमा संरक्षित भारत करायचं. भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा प्रत्येक भारतीय कुटुंब विम्याच्या संरक्षणाखाली असावं. आणि या राष्ट्रीय ध्येयात मी स्वतःला एक छोटासा पण प्रामाणिक सैनिक मानतो. माझं वैयक्तिक ध्येय आहे की 10,000 विमा सल्लागार बनवणे आणि विशेषतः गृहिणी आणि निवृत्त व्यक्तींमधून. जर प्रत्येक सल्लागार फक्त 10 कुटुंब सुरक्षित करत असेल तर एकत्रितपणे आपण 1,00,000 कुटुंबाचं संरक्षण करू शकतो. हेच माझं भारताच्या विमा दृष्टिकोनातील छोटंसं पण मनापासून केलेलं एक योगदान असेल. आपणही जर अशा प्रकारचा विचार करीत असाल तर मला फोन करा. आपण एकत्रितपणे या कार्यात सहभागी होऊया. धन्यवाद.